नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकताच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या पाठोपाठ राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता केंद्र सरकारचा जर विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना राबवण्यामध्ये येत आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 22वा हप्ता जमा झाला आहे। कधी तर 13 मार्च या दिवशी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे आणि केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा फक्त 8वा हप्ताच नव्हे तर 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। म्हणजेच की 2 हप्त्यांचे किती तर 4000 रुपये आता पुन्हा एकदा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सुरुवातीला म्हणजेच की तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले असतील, आता तुमच्या खात्यावरती किती तर 4000 रुपये जमा होणार। कशाचे 4000 रुपये जमा होणार तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचे किती तर एकूण 4000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। आता कशा पद्धतीने म्हणजेच की 2 हप्त्यांचे 4000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार, कधी किती वाजेपर्यंत पैसे जमा होणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का याबद्दलची सर्व काही माहिती आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनांविषयी शेतीविषयी माहिती मिळत राहील। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। तर आता नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असणाऱ्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना तसेच बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून निधींची तरतूद करण्यामध्ये आली आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हिरवा कंदील दाखवण्यामध्ये देखील आला आहे शेतकरी बांधवांनो। म्हणजेच की सरकारने आता हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। परंतु यावेळेस फक्त आता एक नव्हे तर 2 हप्त्यांचे पैसे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि याचं कारण म्हणजे खरं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा 4 ते 5 महिन्यांपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता। म्हणजेच की नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता। जमा होणे शेतकरी बांधवांना अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला विलंब झाला आणि नमो शेतकरी योजने म्हणजेच की आणि आता परत एकदा नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्यासोबतच आता 9वा हप्ता देण्याची वेळ आली आहे आणि आता त्यानुसार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रखडलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि आताचा 9वा हप्ता म्हणजेच की अशा पद्धतीने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा होणार आहेत आणि काही तांत्रिक कारणांमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता। आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून आता जे काही तांत्रिक अडथळे होते, ज्या तांत्रिक अडचणी होत्या, तर अशा तांत्रिक अडचणी आता दूर करण्यामध्ये आल्या असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता हा आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता जमा होणार हे तर समजलं,
परंतु या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, तर हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि याबद्दलची आता सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा आता शेतकरी बांधवांनो प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. आता त्यासाठी फक्त साधारणतः 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर शेतकरी मित्रांनो, नुकतीच केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा देशातील साधारणतः 9 कोटी 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आणि यासाठी केंद्र सरकारने 18,640 कोटी रुपयांची तरतूद केली होती. म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जो जमा झाला आहे, तर हा 22वा हप्ता जमा करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल 18,640 कोटी रुपयांचा निधी हा या ठिकाणी हस्तांतरित केला आहे, म्हणजेच की वितरित केला आहे. पण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी दुप्पट आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा झाले असतील आणि त्यानंतर आता राज्य सरकारचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि यावेळेस राज्य सरकारचे 2 नाही तर 4,000 रुपये जमा होणार आहेत. कारण की राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी खूप काही विलंब झालेला होता. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र या ठिकाणी जमा होणार आहे. आणि आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की सरकारने बटन दाबल्यानंतर पैसे जमा व्हायला किती दिवस लागतात. तर शेतकरी मित्रांनो, आता तंत्रज्ञान बदलले आहे. सरकारने आता डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट ट्रान्सलेट द्वारे पैसे देण्याचे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निश्चित केले आहे आणि एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की साधारणतः 30 ते 35 मिनिटांमध्येच पैसे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होत असतात आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती देखील पैसे जमा झाले असा मेसेज येत असतो. मोबाईलवरती मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेकडे जाऊन बँक खात्यावरून पैसे काढून आणू शकता. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता हा वेळेवरती येतो. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता होता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला. त्याचबरोबर आता पीएम किसान योजनेचा हप्ता देखील म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील मागील 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती देखील जमा झाला असेल. परंतु तुम्हाला अशी प्रतीक्षा असेल की नमोचा 8वा हप्ता देखील जमा झाला नाही, नमोचा 9वा हप्ता देखील जमा झाला नाही. तर आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला एकूण 4,000 रुपये नमो हप्त्याचे जमा होणार आहेत. परंतु आता ते या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे देखील तुम्हाला पाहायचं आहे. आता आपण थोडक्यात जिल्ह्यांची यादी पाहणारच आहोत. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या द्वारे तुमच्या देखील खात्यावरती एकूण 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया. कोणते ते 13 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आता नमो 8वा आणि 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. तर पहा, आता नंबर 1 वरती आहे सोलापूर मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. सोलापूर मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा रगडलेला 8वा आणि 9वा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. सातारा मधील जर शेतकरी असाल, सातारामध्ये कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील नमोचे 4,000 रुपये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो 8वा आणि 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये 2 हप्त्यांचे मिळून जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर ठाणे मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता म्हणजेच की एकूण 4,000 रुपये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर हिंगोली, गोंदिया, छत्रपती
संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर चंद्रपूर, अकोला, जळगाव या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. जर का तुम्हाला देखील अशी प्रतीक्षा असेल नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता कधी जमा होणार, तर या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.